चंद्रहार पाटलांनी घेतलेली बैलगाडी शर्यत वादग्रस्त. एकाचा पहिला नंबर येऊन सुद्धा जाणून बुजून दुसऱ्याला दिला नंबर, बैलगाडी मालकाचा आरोप. देशिंग बैलगाडी शर्यतमध्ये बैलगाडी शर्यत सुरू केल्यानंतर काहीतरी कारण पुढे करून पंच कमिटीने पुन्हा शर्यत घेतली. पहिल्या शर्यतीत सलगरे येथील बैलगाडीचा दुसरा नंबर आलेला असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने बैलगाड्या मालकाचा नुकसान करून चंद्रहार पाटील बैलगाडी मालकाला न्याय देणार का, असा सवाल केलेला आहे. देशिंगमळा येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेली बैलगाडी शर्यत नुकतीच पार पडली. या शर्यतीमध्ये किसन भिवा हक्के राहणार सलगरे यांच्या अबुशा आणि नखऱ्या या बैलजोडीने भाग घेतला होता. यावेळी शर्यत सोडल्यानंतर जनरल पहिल्या गटातून अबुशा आणि नखरे या बैलजोडीने दुसरा क्रमांक पटकावला होता. शर्यतमध्ये सगळ्या बैलगाड्या सोडल्यानंतर पंच कमिटीने परत काही कारण पुढे करून बैलगाडी शर्यत सोडण्याचा निर्णय घेऊन पहिली शर्यत रद्द केली. यामुळे पहिल्या शर्यतीमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने बैलगाडी मालकाला बक्षिसापासून वंचित राहावे लागले. मिरज तालुक्यातील सलगरे हे गाव खिलार पैदास आणि संगोपनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम मानले जाते. अत्यंत बिकट परिस्थिती खिलार जातीचे संगोपन या ठिकाणी केले जात असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने हक्के यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत सलगरे गावचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क करून ही बाब निदर्शनास आणून दिली. याबाबत पैलवान चंद्रहार यांनी बैलगाडी मालकाची भेट घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले असल्याचे तानाजी पाटील यांना सांगितलं आहे. देशिंग शर्यतीमध्ये पंचांच्या चुकीच्या निर्णयाने हक्के यांचे नुकसान झाले आहे. त्यांना पैलवान चंद्रहार पाटील न्याय देणार का, असा सवाल उपस्थित आहे. नमस्कार, माझं नाव उत्तम किसन हक्के, राहणार सलगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. 24/12/2023 रोजी रविवारी देशिंग गावात बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती. तर सर्व गट होतं. त्यात आपली जनरल गटामध्ये गाडी पळत होती. जनरल गटामध्ये 11 नंबरला नोंद असताना तरी पण चिठ्ठ्या काढून आपली 12 नंबरला गाडी आली होती. त्यात सर्व गाड्या लागल्या होत्या. गाड्या सुटल्या, कलर घेतल्यात, कलर घेऊन रेख शिवली तरी द्वितीय क्रमांक आला असताना तरी पण पंच कमिटीने सांगितले परत फेरशा सोडायचे. फेरशा सुटली, कलर घेतला, परत आपली 5 क्रमांकाला गाडी आलेली. आपल्याला फक्त एवढंच पाहिजे की पहिल्या गटात गाड्या आल्यात तशा बक्षीस दिलं पाहिजे. आपल्याला एवढंच पाहिजे की चंद्रहार दादांनी आपल्या बैलगाड्यांना न्याय द्यावावी. नमस्कार, मी तानाजी पाटील, सलगरे गावचा माजी लोकनियुक्त सरपंच आहे. सलगर गाव हे मिरज पूर्व भागामधलं शेवटचं गाव आणि कर्नाटक सीमेलगतचं गाव म्हणून ओळखलं जातं. सलगर गावामध्ये खिल्लार जनावरांची पशुपैदास फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मिरज तालुक्यापेक्षा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार गाई आणि खिल्लार खोंड ची पैदास सलगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी काही बैलगाडा असेल, बैलगाडी शर्यती असेल, त्याच्यामध्ये पळणारा जो खोंड आहे तो बहुतांशी 60-70% हा सलगरमधलाच पैदासमधलाच तो खोंड आहे. आणि मी पहिल्यांदा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्या व्यक्तीनं, त्या पैलवानाने बैलगाड्या शर्यतीचं मोठ्या प्रमाणामध्ये भरवण्याचं आयोजन करून त्या बैलगाडी धारकांना किंवा ज्यांची खिलार जनावर आहेत त्यांना एक न्याय देण्याचं काम, फार मोठं पुण्याचं काम त्या माणसानं केलेलं आहे. त्यांनी बरेचसे मैदानं कशाच्या का निमित्तानं असं ना, पण बैलगाडीच्या शर्यती भरवल्यामुळं आज त्या बैलांना मोठ्या प्रमाणामध्ये खोंडांना फार मोठी किंमत येऊ लागलेली आहे. त्यामुळं जनसामान्य माणसांचा एक जो आर्थिक स्तर आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये उंचावत चाललेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण डबल हिंद केसरी पैलवान चंद्रहार पाटील साहेबांनी परवाचं देशिंगला जे काही मैदान घेतलं त्या मैदानामध्ये संयोजकांच्या थोडेसे हलगर्जीपणामुळं म्हणा किंवा चुकीच्या निर्णयामुळं त्या ठिकाणी 2 वेळा बैलगाडी शर्यत सोडावी लागली. आणि सोडत असताना पहिल्यांदा जी काही बैलगाडी शर्यत सोडली गेली ती पूर्ण राऊंड मारून शेवटला जिथं वळते तिथं कलर मारून घेऊन पुन्हा जागेवरती आले, नंबर मिळाले गेले. आणि त्या नंबरामधला 2 नंबरची जी काही गाडी होती ती सलगरमधल्या किसन भिवा हक्के यांची गाडी आहे. सलगरला एक खिलार खोंडाबरोबरच शर्यतीची बैलगाडी पळवणारी गाव म्हणून सुद्धा मोठ्या आदरानं या गावाकडे बघितलं जातं. आमच्यातले पारेकर असतील, हक्के असतील यांची खोंड मोठ्या प्रमाणामध्ये बैल वेगवेगळ्या शर्यतीमध्ये
पळवत असतात आणि तशाच पद्धतीनं किसन बिवाके यांचा सुद्धा बैल त्या देशिंगच्या मैदानामध्ये सोडलेली होती. त्यांना 2 नंबर मिळाला, पण संयोजकाच्या नियोजनाअभावी आणि चुकीच्या निर्णयामुळे त्यांना न्याय मिळाला नाही. माझं पैलवान चंद्रहार पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी जो का आमच्या सरकार गावामधल्या किसन बिवाके यांच्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर व्हावा आणि त्याला न्याय मिळावा ही आमची त्यांच्याकडे एक मागणी आहे. त्या अनुषंगाने मी सुद्धा आज स्वतः आदरणीय चंद्रहार पाटील साहेबांना सकाळी फोन केला. त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं की मी आज मुंबईमध्ये आहे, उद्या परवा दिवशी आल्यानंतर 2 दिवसात सलगरला येऊन त्या गाडी मालकाच्या घरी जाऊन गोट्यावरती येऊन ती सगळी परिस्थिती बघून त्यांना जी काही मदत करता येईल ती करून त्यांना न्याय देण्याचा मी 100% प्रयत्न करतो असं आश्वासन त्या माणसानं आम्हाला दिलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे चंद्रहार पाटील साहेबांना की त्यांनी जे वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे ते त्यांनी पाळावं आणि सलगरमधल्या आमच्या किसन भिवा हक्के यांच्या वरती जो बैलगाडीच्या मैदानावरती 2रा नंबर येऊन सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटतं. तो अन्याय त्या ठिकाणी त्यांनी दूर करावा ही आमची त्यांना विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सलगरे.